नाशिक शहरात आध्यात्मिक सौंदर्य आणि आधुनिक डिझाईनचा सुरेख संगम साधत वर्ल्ड ऑफ पूजाघर यांच्या वतीने त्यांच्या लक्झरी सेगमेंट एलिरा डिवाइन हार्मोनी क्राफ्टेड फॉर यू या ब्रँडचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। 25 जानेवारी 2026 रोजी पाथर्डी फाटा येथील G2 सिलिकॉन बिझनेस सेंटर पांडवनगरी नाशिक येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। एलिरा या लक्झरी सेगमेंट अंतर्गत आकर्षक, सुबक आणि दर्जेदार मंदिरे तसेच पूजा घरासाठी लागणाऱ्या विशेष डिझाईनच्या वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पारंपरिक शिल्पकला, बारकाईने केलेले कोरीव काम आणि आधुनिक शैली यांचा मिलाफ असलेली ही मंदिरे घरात सकारात्मक ऊर्जा आणि दिव्य शांतता निर्माण करण्याचा अनुभव देतात। ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरवर मंदिरे बनवून देण्याची सुविधा ही एलिरा ब्रँड अंतर्गत उपलब्ध असून डिवाइन हार्मोनी क्राफ्टेड फॉर यू हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न वर्ल्ड ऑफ पूजाघर कडून केला जातोय। नाशिककर भाविकांसाठी आध्यात्मिक लक्झरीचा नवा पर्याय म्हणून एलिरा लवकरच विशेष लोकप्रिय ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। ठिकाण G2 सिलिकॉन बिझनेस सेंटर, पाथर्डी फाटा, पांडवनगरी, नाशिक। फोन नंबर 7083 08 33 55। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत इंदिरानगर पाथर्डी रोड येथे। तर येथे आपण बघू शकतो की एलिरा द वर्ल्ड ऑफ पूजा घरचे भव्य दिव्य असे शुभारंभ झालेले आहे आणि या शॉपच्या ओनर संचालिका मिनल मॅडम आपल्यासोबत आहे। यांनी गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा देत आलेले आहेत आणि मोठे मोठे दिग्गज लोक तसेच नगरसेवक, नेते मंडळी यांनी यांच्याकडूनच मंदिरे बनवून घेतलेली आहेत। तर आपल्यासोबत ताई आहे, आपण ताईंकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी मिनल गुल्हाने। एलिरा माझा ब्रँड सुरू करायचा म्हणजे हेतू असा होता की मी बरेचदा वर्ल्ड ऑफ पूजाघर 3-4 वर्षापासून इथं चालवत आहे नाशिकला आणि नाशिककरांनी प्रतिसाद पण खूप छान दिला आहे। पण काही गोष्टी होती जे नाशिककरांची अपेक्षा होते ते फुलफिल होत नव्हते वर्ल्ड ऑफ पूजाघरमध्ये, कारण त्यांना जे कस्टमायझेशन पाहिजे होते आणि त्यांना जसं त्यांचा स्वरूपात त्यांच्या डोक्यात जे विचार होते की त्यांना कसं घर हवं आहे, म्हणजे देवघर हवं आहे, त्याच्यासाठी मी एलिरा लॉन्च केला आहे। याच्यात मॅक्झिमम मी कस्टमाइजवरच भर देते आहे आणि इथे जे आपण मटेरियल यूज करतो आहे ते एकदम प्रीमियम लक्झरियस मटेरियल राहणार आहे, ज्याचं मेंटेनन्स फ्री असणार आहे। म्हणजे तुम्ही जर पॉलिश म्हटले तर त्याची पॉलिश पण तुम्हाला 6 ते 7 वर्ष कधी पण त्याची पॉलिश डबल करायची गरज नाही पडणार, किंवा तुम्हाला जे पण काही ग्लासेस वगैरे आहे त्याचे ते पूर्ण फिनिशिंग सगळ्या गोष्टी आहे ते पूर्ण लक्झरियस लुकमध्ये जाते। आणि ह्या देवघरात मला देण्याचा उद्देश असं की नाशिककरांच्या मनात देव खूप आहेत, पण देवाजवळ वेळ द्यायसाठी त्यांना वेळ नाही आहे। तर आपल्या मंदिरामध्ये आपण अशी जीव टाकतो की त्यांना मंदिरासमोर बसायची स्वतःच आकर्षण होतोय आणि ते 2 मिनिटं तरी स्वतःसाठी तिथे बसतात। तर ते आम्ही स्वतः अनुभव घेतो आणि क्लायंटकडून पण आम्हाला हे अनुभव जाणवते आणि ते सांगतात पण की मंदिर समोर आम्हाला म्हणजे वेळ नसताना पण आम्ही वेळ काढतो। तर ते आम्ही त्यांच्यासाठी इथे म्हणजे हे लॉन्च करायचा उद्देश पण हाच आहे की त्यांचे सगळे म्हणजे जे काही विचार असेल ते पूर्ण आम्ही क्लिअर केले पाहिजे आणि त्यांना जे काही मानसिक समाधान पाहिजे आहे ते आमच्या बनवलेले देवघरांच्या समोर बसून त्यांना ते मानसिक समाधान मिळाला पाहिजे, असा आमचा पूर्ण प्रयत्न असतो। जे आजकाल मुलं पण इकडे तिकडे जात आहे, सोशल याच्यात जास्त अट्रॅक्ट होत आहे, तर आपला स्पिरिच्युअल लाईफ पण कमी झाली आहे, तर ते स्पिरिच्युअल लाईफ पण ते जगले पाहिजे, आमचा ते प्रयत्न आहे। तसेच ताईंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशी कलाकृती ताईंनी घडवलेली आहे आणि आपण बघितले की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पीएडनी देखील गेल्या 2 वर्षापूर्वी इथूनच मंदिर घेतलेले आहे आणि आत्ताच ताजी घटना बघितली तर माजी आमदार आणि माजी नगरसेवक वगैरे एवढ्या सगळ्यांनी, मोठमोठ्या नेत्यांनी, दिग्गजांनी देखील यांच्याकडे कलाकृती घडवून आणि यांनाच ती ऑर्डर देऊन परचेस देखील केलेले आहे आणि हे स्वतः मंदिर घडवतात आणि कस्टमाइज देखील करून देतात। तसेच त्यांनी नाशिक
लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद. म्हणजे धन्यवाद. तसेच आपल्यासोबत काही ग्राहक आहे ज्यांची पसंती नेहमीच या शॉपला मिळालेली आहे, तर आपण ग्राहकांकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी मंदाकिनी कुलकर्णी आणि हे म्हणजे माझे नात्यातलेच आहेत. खूप छान, अगदी मंदिर म्हणू नाही, देवघरच म्हणता येईल, पण देवघराची जागा म्हणजे खूपच सुंदर आहे. अगदी आपल्या मनात ठसेल, मनात बसेल अशी सुंदर केलेली आहेत आणि त्यांची क्वालिटी आणि ॲक्युरेसी पण खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे. म्हणजे आपल्याला वर्णन नाही करू शकणार, अगदी असं आहे त्यांनी केलेलं. खूप सुंदर काम आहे. अगदी ते कस्टमाइज जे करून देत आहेत ते सगळं लोकांनी खरंच जास्तीत जास्त प्रमाणात येण्याचा मी आग्रह करेल सगळ्यांना, नाशिककरांना, आणि सगळ्यांनी यावं, एकदा बघून जावं. आणि तुम्हाला जसं तुमच्या मनातलं देवघर जसं हवं आहे तसं ताई खरंच करून देतील आणि त्यांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा अशीच मी खरंच ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांना आग्रहच करते, नाशिककरांना सगळ्यांनी यावं, हा माझा म्हणजे खूप आग्रहाचं निमंत्रण आहे. खरं म्हणजे खूप छान केलेलं आहे, मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्यांनी सगळी फिनिशिंग वगैरे तरी खूपच सुंदर आहे. म्हणजे त्याला काही अगदी तोड नाही आहे. सगळ्या बाबतीत म्हणजे ॲक्युरेसी वगैरे सगळ्या बाबतीत, डिझायनिंग म्हणाल तुम्ही, ॲक्युरेसी म्हणाल, सगळ्या बाबतीत त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. त्याला अगदी कुठेही नावं ठेवण्यासारखी कुठेही जागा ठेवली नाही आहे. लोकांनी अगदी अप्रतिम प्रतिसाद द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. नाशिककरांनी अगदी जरूर यावं हीच माझी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे असं मी म्हणते त्यांच्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.